या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे देण्याचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेनं केला आहे. या गैरकारभारात काही अधिकारी, कर्मचारी तसेच दलालांचा सहभाग असून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लूट होत असल्याचा आरोप उपनेते संजय पवार यांनी केलाय. या भ्रष्ट साखळीमुळे खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचेही शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर नोकरी, बढती व बदलीसाठी केल्याचे उघड झाले असून हे सर्व शासनाची सरळ फसवणूक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख आणि त्यांच्या वरिष्ठांनी दिलेली एका रुग्णाच्या शस्त्रक्रियेची कागदपत्रेही संशयास्पद असल्याचे पुरावे शिवसेनेने सादर केले. संबंधित शस्त्रक्रिया CPR रुग्णालयात झाली नसतानाही त्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच 356 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून ती हायरस सेंटरकडे रेफर करण्यामागचे कारणही संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला. शासन निर्णयात अशा रेफरन्सचा कोणताही उल्लेख नसल्याने पूर्वी दिलेली प्रमाणपत्रे चुकीची आहेत हे स्वतः प्रशासनच सिद्ध करत असल्याचे शिवसेनेने म्हटलंय. या गंभीर प्रकारात गुंतलेल्या वरिष्ठ डॉक्टरांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच त्यांच्या संपूर्ण सेवाकालातील प्रमाणपत्रांची पुनर्पडताळणी करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. तसेच संबंधित डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणीही करण्यात आली आहे. उपनेते संजय पवार, अवधूत साळुंखे, विराज पाटील, मंजित माने, संतोष रेडेकर, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.